तनूची बयाबाई ही गोष्ट लिहिली आहे माधुरी पुरंदरे यांनी. तनूच्या बाहुलीचं नाव आहे बया. ती अगदी नावासारखीच बयाबाई आहे बरं का. मोठमोठ्या डोळ्यांची आहे, गोबऱ्या गोबऱ्या गालांची आहे. तनूनं बयाला खणाच्या कापडाचा सुंदर परकर पोलका घातलाय. तनूच्या आईनं तिच्या हातात छोट्या बांगड्या, काण्यात मण्यांचे डूल, भांगात नाजूकशी बिंदी घातली आहे आणि हातांना लाल चुटूक अळता सुद्धा लावलाय. तिचं बया हे नाव आईनंच ठेवलंय. तनूला बया किती आवडते. सारखं तिच्याशीच खेळावं, तिला मैत्रिणींकडे घेऊन जावं असं तनूला फार फार वाटतं. पण अडचण, मोठी अडचण. तनूच्या आईनं बयाला उंचावर काचेच्या कपाटात बंद करून ठेवलीये. तनू रोज आईला म्हणते, आई ग दे ना मला बयाशी खेळायला. पण आई म्हणते, नाही हा, तू खराब करून टाकशील तिला, मी इतकी छान सजवली आहे. तनूला आईचा अगदी रागच येतो. पण एक गोष्ट तनूच्या आईला काय, पण तनूला सुद्धा माहित नाहीये की बयाला सुद्धा राग येतो. हो, दिवस रात्र त्या काचेच्या कपाटात बंद होऊन राहायचं म्हणजे किती कंटाळा. उंचावरनं सारखं त्याच वस्तू दिसतात. समोर खाली बघितलं की फळीवर ओळीनं ठेवलेल्या काचेच्या चकचकीत बरण्या दिसतात. मग त्याखाली टांगून ठेवलेले आजी आजोबांचे फोटो. मग त्याखाली फुलाची चादर अंथरलेला पलंग. रोज रात्री ईश काका म्हणजे गिरीश काका तिथं झोपतो आणि घोरतो. रात्रभर घुर्र घुर्र चालूच असतं आपलं. कपाटात बयाच्या शेजारी सुद्धा गप्पा मारायला कुणी नाही. एका बाजूला कागदी फुलांचा गुच्छ आणि दुसऱ्या बाजूला ईश काकाला खेळात मिळालेली बक्षिसं ठेवलीत. मग कुणाशी बोलणार? कधी कधी बयाच्या पायावरनं एखादं झुरळ जातं किंवा काचेवरनं अगदी ढब्बी पाल सरकत जाते, तेव्हा बयाची अगदी घाबरगुंडी उडते. खूप जोरात किंचाळावं असं वाटतं. तनू कशी झुरळ लांब न दिसलं तरी टणाटण उड्या मारत घरभर पळत सुटते. पण तनूचं बरं आहे, ती काय भावली नाहीये काचेच्या कपाटातली. तर एकंदर भावली होणं फारसं मजेदार नाहीये, हेच खरं. आता त्या दिवशी दुपारी तनू शाळेतून घरी आली. ती उड्या मारतच आली. आई गा आई, आज ना आमच्या वर्गातली रेवती आहे ना, तिच्या भावलीचं लग्न आहे. आम्हाला सगळ्यांना आपापल्या भावल्या घेऊन बोलवलंय. मी बयाला घेऊन जाणार. तनू म्हणाली, अगं पण तनू, पण नाही आणि बीण नाही, काही नाही, मी जाणार म्हणजे जाणार. तनू जोरात ओरडली. बरं 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 बरं, श्क, ओरडू नको. आई कानात बोटं घालत म्हणाली, मला बया आत्ता हवी आहे. तनू म्हणाली, हे बघ, आधी खाऊन घे, कपडे बदल, बघ बघू. आई म्हणाली. पण तनू कुठली ऐकतीये. तिनं एक लहानसा टिपॉय फरफर फरफर ओढत कपाटापाशी आणला. मग एक छोटं स्टूल त्याच्यावरती ठेवलं. टिपॉयवरनं तनू त्या स्टूलावर चढली. टाचा उंच करून तिनं कपाटाची काच सरकवली आणि ती बयाला उचलणार एवढ्यात धडाम धुडोम फश, तोल जाऊन तनू जमिनीवर साफ उताणी पडली आणि तिनं हे एवढं मोठं भोकाड पसरलं. आई धावत आली. तिनं तनूला उचललं. तनूच्या गुडघ्याला जरा खरचटलं होतं. कपाळाला मस्तपैकी टेंगूळ आलं होतं आणि कोपऱ्यातून भळभळ रक्तच वाहत होतं. मग आईनं तनूला औषध लावलं, पट्टी बांधली. या गोंधळात चांगले 2 तास गेले आणि रेवतीच्या भावलीचं लग्न राहूनच गेलं. तनू रडून इतकी दमली होती की ती जेवून झोपूनच गेली. रात्र झाली. सगळ्यांची जेवणं झाली. आई, बाबा, तनूचा छोटा भाऊ अथर्व सगळे झोपले. ईश काकानं
थोडा वेळ अभ्यास केला, मग मोठी जांभई देऊन त्यानं दिवा बंद केला आणि काही क्षणातच त्याच्या घोरड्याचा आवाज येऊ लागला, गुर्र गुर्र. पण एवढ्या सगळ्या धावपळीत कपाटाची काच उघडी राहिल्याचं कोणाच्याच लक्षात आलं नाही. बया खूप खुश झाली. तिनं हात, पाय, मान, कंबर सगळं हलवून पाहिलं. बाप रे, कितीतरी वर्ष ती एका जागेवर नुसतीच उभी होती ना, त्यामुळे आता तिचं अंग अगदी आखडून गेलं होतं. मग तिनं खाली वाकून पाहिलं. तिथं एक खुर्ची होती. बयानं सरळ खुर्चीत उडी मारली आणि उघड्या खिडकीतून ती बाहेर धावत आली. बाहेर बागेमध्ये छान चांदणं पडलं होतं. गवताची चिंगुली पाती चंदेरी प्रकाशात चमकत होती. बयानं बागेत एक चक्कर मारली. बागेच्या पलीकडं बघावं का काय आहे ते. मग बया कुंपणापाशी गेली. पानांच्या जाळीतून तिनं डोकावून पाहिलं. पलीकडे रस्ता होता. कुठं जातो बरं रस्ता. एवढ्यात तिकडून कुणीतरी येताना दिसलं. अय्या, हा तर ससू. तोंडानं शीर घालत डिंगडिंग डिंगडिंग उड्या मारत तो चालला होता. बयानं हाक मारली, ए ए ससू. ससूचे दोन्ही कान तटकन उभे राहिले. इकडे तिकडे पाहत त्यांना विचारलं, कोण आहे तिकडे. अरे मी बया, ती पानांच्या आडून म्हणाली. हां, पण मी तर तुला कधी पाहिलं नव्हतं. ससू म्हणाला. कसा पाहशील. बया म्हणाली, ती तनू मला कपाटात बंद करून ठेवते ना. आज कपाट चुकून उघडं राहिलं, मग मी पळून आले. तुला पण कपाटात ठेवतात का रे. छान. ससा म्हणाला, मी आणि समीर आम्ही दिवसभर नुसती दंगामस्ती करत असतो. बघ मी किती मळून गेलोय. रात्री तर मला पांघरुणात घेतल्याशिवाय समीरला झोपच येत नाही. किती छान. बया सुस्कारा टाकत म्हणाली. मग तू का रे पळून चाललायस. मी कुठे पळून चाललोय, मी तर फिरायला चाललोय. बागेत रोजच जातो. ससू म्हणाला. अय्या हो, हे मी पण येऊ बागेत. बयानं विचारलं. हो चल की. मग दोघं पळत पळत बागेत आले. तिथे तर खेळण्यांची जत्रा भरली होती. सगळी खेळणी बागेत आली होती. ते पाहून बया फारच खुश झाली. ससूनं बयाची सगळ्यांशी ओळख करून दिली. सगळ्यांना ही नवीन मैत्रीण फारच आवडली होती. टम्या माकडानं तिला झाडाच्या फांदीवर बसून झोके दिले. मोठ्या पानांवरती झुई झुई घसरगुंडी खेळली. मऊ गुबगुबीत कापसाच्या हत्तीवर बसून तिनं साऱ्या बागेला चक्कर मारली. उल्लू असलू अशी ती चेंडू खेळली. ठकी भावली खूप सुंदर साडी नेसली होती. बया तिच्याशी फुगडी खेळली. हुश, खेळून खेळून बया दमून गेली होती. मग ती एका झाडाखाली बसली. तिनं पाय पसरले. तिला एक मोठी जांभई आली. तिथेच एका दगडावर तिनं डोकं टेकवलं आणि बया झोपून गेली. गार गार वारा आला. बागेतल्या कळ्यांना त्यानं गुदगुल्या केल्या. कळ्यांना जाग आली आणि त्यांनी हलके हलके आपल्या पाकळ्या किलकिल्या केल्या. चांदोबा झाडाआड लपला. टप टप दवाचे थेंब पडायला लागले. एक थेंब तर बयाच्या गालावरच पडला. बयानं डोळे उघडले. मग आळस देत ती उठून उभी राहिली. तिनं इकडे तिकडे पाहिलं तर तिला कुणीच दिसेना. कुठे गेली बाई सारे खेळणी. बयानं झाडामागे पाहिलं, पानांना पाहिलं, सगळीकडे शोधलं, पण खेळणी निघून गेली आणि बयाला विसरून गेली. बया पुन्हा झाडाखाली येऊन बसली. तिला आपल्या घराची, तनूची आठवण आली. तिला रडूच यायला लागलं. तिला वाटलं सकाळी उठल्यावर आपण तनूला दिसलो नाही तर तनूला किती वाईट वाटेल. फांदीवरच्या घरट्यातून चिवताईनं वाकून पाहिलं. साळुंकीनं सुद्धा पाहिलं. पोपटदादा पंख पसरून खाली आला. त्यानं विचारलं, का ग रडतेस बयो.
सगळे मला एकटीला टाकून निघून गेले. मला घरी जायचंय तनूकडे. बया रडत रडत म्हणाली. हॅत्तेच्या, मग जा की, पोपटदादा म्हणाला. पण मला अंधारात रस्ता कसा सापडणार? चांदोबा तर झाडामागे लपून बसलाय. बया म्हणाली. चिवताई म्हणाली, अगं बया, रडू नको. मला माहिती आहे तुझ्या घराचा रस्ता. मी तुझ्या घराच्या बागेत ना मावशी राहते. मी नेहमी तिच्याकडे येते. पोपटदादा म्हणाला, मी पण येतो तुमच्याबरोबर. मग साळुंकी, फुलपाखरं, कोकीळ, चतुर सगळेच निघाले. रस्त्यात चिवताई गाणं म्हणत होती. चिव बाई चिव ग, वाऱ्यानं काय केलन ग, अगं अगं बयाबाई तनू उठेल, घरात शोधेल आणि म्हणेल कुठे गेली बयाबाई, चिव 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 ग, आला वारा आला ग, बयाबाई उचल पाय, तनूला जाग येईल ग. सगळे घरापाशी पोचले. बयाला खूप आनंद झाला. तिनं सगळ्यांना टाटा केला आणि ती खिडकीतून घरात आली. अजून कुणीच उठलेलं नव्हतं. बया तनूजवळ गेली आणि हळूच तिच्या पांघरुणात शिरली. सकाळ झाली. तनू उठली. तिनं अंगावरचं पांघरुण बाजूला केलं आणि ती ओरडली, आई आई, हे बघ काय, हे बघ. आई धावतच आली. बघते तर काय, बया तनूच्या मांडीवर होती. अगं बाई, ही इथं कशी आली आणि एवढी मळली आहे कशानं? मला काय माहीत, तनू उड्या मारत म्हणाली. ए आई, आता बया मळली की नाही, मग आता तिला कपाटात नाही ठेवायची. मी पण तिच्याशी खेळणार, तिला सगळीकडे घेऊन जाणार. आणि आई, मी पण बयाचं लग्न करणार आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवणार. काय वाटेल ते कर, झालं ना तुझ्या मनासारखं, आई म्हणाली आणि स्वयंपाकघरात जाताना पुटपुटली. पण बयाला खाली कोणी काढली? कुणी केला हा उद्योग? कोण जाणे. आता रोज रात्री बया बागेत जाते. तिला तनूचा मुळीसुद्धा राग येत नाही. उलट दोघींची भलतीच गट्टी जमली आहे.